नमस्कार. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, मात्र त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. सोनिया गांधी आणि राहुल गांधींना मोठा धक्का. ईडीकडून 700 कोटींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू. आमदार अर्जुन खोतकरांकडून जालन्यातील जलकुंडाच्या कामाची पाहणी. एकनाथ शिंदे हे अमित शहांकडे तक्रार करतील असं वाटत नाही, आमचे संबंध चांगले आहेत, अजित पवारांचं वक्तव्य. आणि आमदार संदीप क्षीरसागरांकडून लेखापालाला शिवीगाळ करत मारण्याची धमकी. नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना मोठा धक्का बसलाय. ईडीकडून नॅशनल हेरॉल्ड केस प्रकरणात 700 कोटींची संपत्ती जप्त करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. ही कंपनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी निगडीत आहे. यामध्ये मुंबई, लखनौ आणि दिल्लीतील काही संपत्तीचा समावेश आहे. याशिवाय दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावरील स्थावर मालमत्तेचा देखील यामध्ये समावेश आहे. जालन्यात शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी जलकुंडाच्या कामाची पाहणी केली आहे. जालना शहरातील मोतीबाग येथे 11.5 कोटी रुपये खर्च करून जलकुंड तयार करण्यात येत आहे. गणपती मूर्ती विसर्जन, दुर्गादेवी मूर्ती विसर्जन आणि छठपूजेसाठी या जलकुंडाचा वापर होणार आहे. याशिवाय जालना शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी संगीत कारंजे सुद्धा जलकुंडात लावण्यात येणार आहे. दरम्यान या वर्षीच्या शेवटापर्यंत या जलकुंडाचे काम पूर्ण होईल अशी माहिती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. गणपती विसर्जनासाठी मूर्ती विसर्जन, देवीच्या मूर्तींचं विसर्जन, छठपूजा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते आणि त्या माध्यमातून जो काही प्लास्टर ऑफ पॅरिस या तलावात जमा होत होता आणि जे काही रंग, केमिकलचे रंग पाण्यामध्ये मिसळून जायचे आणि लोकांच्या आरोग्याला हानिकारक असायचे, त्या संदर्भामध्ये जवळपास 11 ते 12 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट या ठिकाणी आम्ही आणलेला आहे. आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून आता याच कुंडामध्ये गणपती विसर्जनाचे, देवी विसर्जनाचे आणि छठपूजेच्या साहित्याचं विसर्जनाचं कुंड आम्ही या ठिकाणी तयार करतो. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्या सोबतच्या भेटीत अजित पवार यांच्या अर्थ खात्याविषयी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासमोर निधी वाटपावरून नाराजी व्यक्त केली होती. अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या फाईल वेटिंगवर ठेवल्या जात असल्याची बाब शिंदे यांनी शहांच्या लक्षात आणून दिली होती. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले. एकनाथ शिंदे यांना काही सांगायचं असेल तर ते तिकडे तक्रार करतील असं वाटत नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किंवा मला ते बोलतील, तेवढे आमचे संबंध चांगले आहेत अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. बीडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर हे सध्या चर्चेत आहेत. बीड नगरपालिकेचे लेखापाल गणेश पगारे यांनी आमदार क्षीरसागर यांच्यावर शिवीगाळ व दमबाजी केल्याचा गंभीर आरोप केलाय. तक्रारीनुसार सकाळच्या वेळेस पगारे हे घरी असताना चौरे नावाच्या एका कार्यकर्त्यानं त्यांची भेट घेतली. त्यावेळी चौरे यांनी आमदार क्षीरसागर यांना फोन दिला आणि फोनवरच आमदारांनी कामाच्या संदर्भात बोलताना पगारे यांना शिवीगाळ केली आणि धमकीही दिली असा आरोप करण्यात आलाय. गणेश पगारे यांनी याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली असून आता गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. काल 5:30 वाजता त्यांचा मला फोन आला होता. 5:30 वाजता मी त्यांचा फोन रिसिव्ह केला. रिसिव्ह केल्यानंतर त्यांनी मला डायरेक्ट विचारलं, कुठेस रे तू? मग मी गेलो. त्यांनी मला सांगितलं, म्हणले पवार अपार्टमेंट म्हणले उमा किरण टॉकीजच्या तिथे ये म्हणले तू आणि माझी भेट घे. मग मी तिथे गेलो. असं त्यांची कुठली तरी मीटिंग चालू होती, त्यामुळे मी बाहेर थांबलो. ते त्यांचे जे पीए चौरे नामक ते तिथे बाहेर थांबले होते. त्यांना मी भेटलो, पण त्यांना म्हणलं आमदार साहेबांनी मला बोलवलंय, मला भेटायचं. ते मला म्हणले तुम्ही बाहेर थोडा वेळ थांबा. तर मी थांबलो थोडा वेळ आणि 1-1.5 तास फोन केला तरी त्यांनी मला बोलवलं नाही. मग ते उठून बाहेर गेले. तरी मी त्या चौऱ्यांना सांगितलं, म्हणलं साहेब तर बाहेर गेलेत. तर ते म्हणले जाऊ दे, तुम्ही उद्या भेटू म्हणले आपण. असं म्हणून मी तिथून निघून आलो. निघून आल्यानंतर आज सकाळी मला त्यांचा फोन आला 9:15 संदीप भाईचा आणि 3 मिस कॉल त्यांचे पडले होते. तर मी झोपलो, आज सुट्टी असल्यामुळे मी झोपलेलो होतो. त्याच्यानंतर मुलाचा फोन आला मला वरून तिच्या आईच्या मोबाईलवर आणि ते म्हणाले बाहेर कुणीतरी आले. तर मी झोपीतून उठून बाहेर गेलो तर तिथे ते चौरे आले होते. ते म्हणले भैया बोलणार आहेत. अरे म्हणलं मी लावतो म्हणलं माझ्या मोबाईलवर त्यांना फोन. नाही म्हणले ते माझ्याच मोबाईलवर बोला म्हणून असं सांगितले त्यांनी. तर मी खाली उतरेपर्यंत त्यांनी जिन्यामध्ये मला फोन आणून दिला आणि तिकडून संदीप भाईचा फोन आला. तर ते मला डायरेक्ट म्हणले कुठे रे मला करतो असं तसं
कसं वाटेल म्हणले तुला, असं काही घाणेरड्याशिवाय दिलं. म्हणलं भैया काय झाले, म्हणलं नेमकं मला कळू द्या, मला सांगा म्हणलं तुम्ही काय झाले ते. तुमचे सगळे कामं केलेत म्हणलं, रमजान ईदच्या वेळेस तुम्ही जेवढे लोकांची बिलं सांगितले ते पण केलेत, मग आता नेमकं काय झाले आणि मला सांगायचं म्हणले. असं झालं. मग मी परेशान झालो, घरचे पूर्ण घाबरून गेले. मग मी एसपींना फोन केला, एसपींना सांगितलं म्हणलं मला आमदार साहेबांनी अशी शिवीगाळ केली साहेब म्हणले. तर ते मला एसपी साहेबांनी सांगितलं तुम्ही रीतसर तक्रार दाखल करा म्हणे. म्हणलं ठीक आहे सर. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. हनुमान जयंतीनिमित्त नाशिकमधील टाकळी येथे समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या रामदास स्वामी मठातील गोमय हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात संपन्न झालाय. समर्थ रामदास स्वामी यांनी टाकळी येथे गोदावरी आणि नंदिनी नदी संगम स्थानी 12 वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर भारत भ्रमणाला निघण्यापूर्वी त्यांनी टाकळी येथे संगम स्थानी गोमय हनुमानाची स्थापना केली. रामदास स्वामी यांनी देशात ठिकठिकाणी मारुती मंदिरे स्थापन केली. त्यातील टाकळी येथील गोमय हनुमान मंदिर हे पहिलं मारुती मंदिर आहे. जालन्याच्या अंबड तालुक्यातील कोळी सिरस गावात कायदेविषयक शिबिर उत्साहात संपन्न झाले. विधी सेवा प्राधिकरण व अंबड तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानं हे कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांना पोस्को कायदा, बालसंरक्षण कायदा यासह सायबर गुन्हे या संदर्भात माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. समाजातील गोरगरीब व्यक्तींच्या मुलामुलींच्या लग्न सोहळ्यासाठी मदत व्हावी व त्यांना हातभार लागावा यासाठी उमरखेड तालुक्यातील आदिवासी बहुल कोर्टा गावातील गावकरी मागील 51 वर्षांपासून सामूहिक विवाह मेळाव्याच्या माध्यमातून समाजहिताचं काम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत तब्बल 6500 युवक युवतींना एकत्रित करीत त्यांचा विवाह लावून संसारोपयोगी मदतही केली आहे. यंदाही हनुमान जयंतीचं औचित्य साधून सामूहिक विवाह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 1972 साली हनुमान जयंतीचे औचित्य साधून गावकऱ्यांनी पहिला मेळावा घेतला होता. गेली जवळपास 51 वर्षांपासून ही अविरत परंपरा सुरू आहे. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून
मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 13 आणि 14 मधील नागरिक सध्या अत्यंत त्रस्त झाले असून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली. नागरिकांना दररोज ग्रामपंचायतमध्ये जाऊन पाणी मागावं लागतं, तर काही वेळा नगराध्यक्ष यांच्या घरी जाऊन पाण्याची मागणी करावी लागते, अशी माहिती नागरिकांनी दिली आहे. अनेक वेळा तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई नगरपंचायतीकडून होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. लवकरात लवकर जर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला गेला नाही तर सर्व नागरिक घरगुती पाण्याचे घागरी घेऊन नगरपंचायतीसमोर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय. आमचा वार्ड क्रमांक 14 आहे आणि 13 आहे. इथं पाण्याची प्रॉब्लेम आहे. आम्हाला पिण्याच्या पाण्याची तर नेहमीच प्रॉब्लेम आहे, कारण आम्हाला नगरपंचायतजवळ नेहमी पाण्याला जावं लागते पिण्याच्यासाठी, आणि इकडे नगर अध्यक्ष त्यांच्या घराजवळ आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी जावं लागते. ते नेहमीच रोज आम्हाला पाहतात, तिकडे पाणी म्हणजे घ्यायला आम्ही जातो ना, रोज आम्हाला पाहतात, पण त्यांना असं वाटत नाही की यांची ही समस्या आम्ही दूर केला पाहिजे म्हणून. नेहमी आज आता हे नळ सुरू केला त्यांनी, उन्हाळ्यात फक्त 2 महिने नळ चालतात आणि त्यातही ते फक्त एक टाइम देतात आणि पूर्णपणे टंकी भरत नाही. आता ती टंकी लावली आहे, त्याच्यातही ती 2-3 वर्ष झाली ती टंकी साफ झालेली नाही आहे. आणि सगळ्यात जास्त आमचे हे रोडाच्याही प्रॉब्लेम आहेत. आमचे रोड फुटले आहेत, हे चेंबर फुटले आहेत नाल्यांचे, ते पण सुद्धा त्यांनी बरोबर केलेले नाही आहे. तक्रार केली आहे, नेहमीच करतो आम्ही, महिनाभर तक्रार केली आम्ही या नालीची, पण त्यांनी येथून ते नेहमीच प्रवास करतात, रोज स्कूटीनं जातात त्या नगराध्यक्ष, पण त्या पण सुद्धा याच्याकडे लक्ष नव्हता देत. आणि 2 महिन्यानंतर त्यांनी लावलं तर हे लावलं, ज्याच्याने पूर्ण गंदगी, पूर्ण ती स्मेल अशी तिकडे घाण अशी पसरत आहे. काय मागणी आहे? आमची हेच मागणी आहे की इथे पूर्णपणे बंदोबस्त करावा, जेणेकरून ही स्मेल इकडे तिकडे पसरली नाही पाहिजे आणि याच्यामुळे काही जंतू हे ते कोणाला, बाळाला वगैरे कोणा त्रास नाही झाला पाहिजे. असं मेन आमच्या पिण्याच्या पाण्याची लवकरात लवकर सोय झाली पाहिजे. जर आमच्या पाण्याची ही समस्या नाही सुटली पिण्याच्या पाण्याची, तर आम्ही सगळे गुंड वगैरे घेऊन नगरपंचायतमध्ये हमला नेऊ. काळे पडळ पोलिसांनी गुंडांची धिंड काढली. रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण, सद्दाम सलीम पठाण, एजाज, युसुफ इनामदार, नदीम बाबर खान अशी या गुंडांची नावं आहेत. सदर आरोपींची सय्यदनगर भागात दहशत असल्यानं सदर ठिकाणी त्यांची पायी धिंड काढली असून सदर भागातील नागरिकांना टिपू पठाण व त्याच्या साथीदारांविरुद्ध तक्रार देण्याचं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी केलंय. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाला खतपाणी घालण्याचं काम खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी केलंय, असा आरोप तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजय गंगणे यांनी केलंय. जो खरा गुन्हेगार आहे त्याला फासावर लटकवा, त्याला कठोरातील कठोर शिक्षा करा. आमच्या तुळजाभवानी मंदिराची, शहराची, पुजाऱ्यांची, गावकऱ्यांची बदनामी थांबवा, असं आवाहन विजय गंगणे यांनी केलंय. याला खतपाणी घालणारा माणूस म्हणजे आपला दमदार अर्जदार, अहो चहाचं बिल दिलं नाही संसदेच्या कॅन्टीनचं, मला माहिती आहे का त्यानं, असा ओमराजे निंबाळकर. अरे मा तू काय आम्हाला सांगणार, आमच्या तुळजापूरचं आम्ही बघून घेऊ रे. तुझं काय त्यात, तू काय म्हणतो ह्याने असं केलं त्याने तसं केलं. तिथं काल रात्री मी भाषण ऐकलं तुमच्या मीडियावर येतं, तुम्ही लोक पत्रकारांना दिलं असं भाषणामध्ये ओमराजे म्हणते हे केलं, हे षडयंत्र पुजाऱ्यांना नावं ठेवायचं, पुजाऱ्यांना आई भावानीला बदनाम करायचं. अहो त्याच्यात अगोदर तो पोलिसांची चर्चा केलाय. पोलिसांनी स्पष्ट, डिपार्टमेंटनी स्पष्ट अधिकृतरित्या सांगितलेलं आहे पुजारी वगैरे काही नाही, आमच्याकडनं अधिकृत कोण पुजारी वगैरे काही नाही. यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.